सर्वांना नमस्कार. आज अजिबात माझं राजकीय भाषण नाही आहे आणि हा राजकीय मंच सुद्धा नाही आहे. हा माझ्या जे पती आहे त्यांच्या उत्कर्षाचा आज दिवस आहे. त्यामुळे उपस्थित सर्वच जे मान्यवर आहेत, NDAचे जे सभासद आहेत किंवा IDAचे जे सभासद आहेत, आमचे सर्वच सिनियर डॉक्टर्स आणि सर्वच मार्गदर्शक सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आज 2-3 गोष्टी फक्त त्यांना जी माझ्याबद्दलची खंत आहे ती म्हणजे तू माझं जाहीरपणे कुठेच कौतुक करत नाही किंवा माझा स्वभाव थोडासा अबोला असल्यामुळे किंवा अव्यक्त असल्यामुळे मी जास्त त्यांच्याविषयी बोलत नाही. पण आज या पूर्ण सभागृहासमोर आणि सर्व जे त्यांचे मित्र आप्तेष्ट माझे आईवडील असतील, माझे सासूबाई असतील, त्यांच्या सर्वांसमोर 2-3 गोष्टी सांगू इच्छिते. त्यांची कामाप्रतीची जी निष्ठा आहे ती मी आजपर्यंत कोणामध्येच बघितली नाही. म्हणजे आता डोके सर पण इथं उपस्थित असतील. डोके सरांना माहिती असेल की त्यांना डेंग्यू झालेला होता किंवा त्याच्यानंतर पण ते एकदा ॲडमिट होते हॉस्पिटलला, डोके हॉस्पिटलला. तर हॉस्पिटलला ॲडमिट असताना आई चालू असताना पेशंट करून येणारा हा डेंटिस्ट आपल्यासमोर उपस्थित आहे. आणि तसंच जेव्हा ते झोपेत जरी असतील किंवा घरी जरी असतील ना, तर पेशंट आले की ते 5 मिनिटात एक म्हणतात की चुटका मारून येतो किंवा मी पेशंट करून येतो. तर ते पेशंट अजिबात हातचा सोडत नाही. इतकी त्यांची कामप्रतीची निष्ठा आहे, त्याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे. आणि अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे आमचा जेव्हा साखरपुडा होता, तर साखरपुड्याच्या दरम्यान साखर भरवण्याचा जो एक संधी असते किंवा जे क्षण असतात, तेव्हा मला साखर भरवायची होती. माझा एक दात आहे शेवटचा, त्याला केरीज होत्या थोड्याशा. त्यांनी तो तेव्हा बघितला करताना आणि मला सांगितलं फोनवर नंतर की त्या दातात सिमेंटेशन करून घे, तुझं दात किडलेला आहे. मलाही माहित नव्हतं. मी करून घेतलं त्यांच्या सांगण्याप्रमाणे आणि अजूनही म्हणजे तो दात चांगला आहे. नवरा पण रिसेंटली आम्ही आता एक कोकण ट्रिप केली. तिथे एक आमच्या सोबतचं कुटुंब होतं. ते सिक्रेट एजंट्स असतात ना आपल्या ज्या देशाच्या सीमेवर लढणारे, तर त्यांचं एक कुटुंब होतं आणि त्यांना अलाउड नसतं की त्यांची ओळख सांगणं. पण त्यांची जी पत्नी होती ती आम्हाला असं घरचं समजून आमच्याशी संवाद साधत होती. ती सांगत होती तिच्या पतीबद्दल की त्यांनी आजपर्यंत केलेल्या अचिव्हमेंट्स असतील किंवा जे ते म्हणजे खूप असं अवघड काम करतात पण मग कधी देशाला समजू देत नाही किंवा बाकीच्या आजूबाजू शेजाऱ्यांना माहीत नसतं की ते काय काम करतात. मग तेव्हा त्यांनी खंत व्यक्त केली की तू माझ्याबद्दल काच नाही बोलत. म्हणून मला आज तुम्हाला खूप मनापासून सांगू वाटतं की मला तुमचा सार्थ अभिमान आहे आणि तुम्ही जे काही करता तुमची